मुळामध्ये आमच्या तयारी अगदी चांगली झालेली आहे। आत्ताच आमच्या शाखा प्रमुखांनी सांगितलं दीपक बागवेंनी की आपकी बार आपटी बार म्हणजे यांना आपटणार, कारण खूप बोगस मतदार घुसवून ज्या पद्धतीने मतदान मिळवलंय। आत्ता ते दीपक बागवे जे सांगत होते की आमच्याकडे कुमकुम टॉकीज आहे, त्या टॉकीच्या बिल्डिंगचं पण नाव कुमकुम गजराणी म्हणून नाव दाखवलंय याच्यामध्ये 104 वय दाखवलंय। मुळात त्या जे रूम दाखवलंय त्या आमच्याच एका पदाधिकाऱ्यांनी ती रूम केव्हा 20 वर्षापूर्वी विकत घेतली। ते नाव आत्ता कसं आलं आणि हे जे ओल्ड एजची जी लोक दाखवली आहेत ही सगळी स्वर्गवासी झालेले आहेत आणि मग त्यांच्या नावावर म्हणजे आत्ता आम्हाला हे सगळं बाहेर आल्यानंतर आमच्याही लक्षात आलंय। मग जेव्हा आम्ही आमचे पोलिंग एजंटच्या चिठ्ठ्या तपासल्या तेव्हा ते 104 124 यांचं मतदान होऊन गेलं। म्हणजे आतमध्ये बसणारा जो प्रेसिडिंग ऑफिसर आहे तो पण मिळालेला असतो, तो पण यांना मिळालेला असतो की 124 वय दाखवत आहे, 104 वय दाखवत आहे आणि कोणतरी तरुण करून जात आहे। हे आता सगळ्यांच्या लक्षात आलंय। भले सरकारच्या लक्षात येऊनही लक्षात घेत नसतील तरी नागरिक हा सगळ्यांचा बाप आहे, मतदार हा सगळ्यांचा बाप आहे। त्या मतदार याला कळलेलं आहे, त्यामुळे तो जाताना मतदार म्हणजे जसं मनसेने सांगितलंय फोडून काढणार, असे आमच्या पण बूथवर कुठे दिसले तर फोडून काढणार। कारण मागे आणि पुढे जो बिल्डिंगचा असतो त्या सगळ्यांना आता कळून चुकलंय, आपण आपल्या बिल्डिंगला करेक्ट करायचं। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये विधानसभेला बोगस मतदान झालं 100%। आता त्यांनी दाखवले ना, हे उदाहरणार्थ 2 दाखवले, असे 200 वाचू शकतात। प्रत्येक वॉर्डमध्ये 200-250 जरी बोगस झालं तर किती झालं। त्यामुळे आहे एवढं नक्की, याच्यासाठी दोष हा निवडणूक आयोगाचा आहे। दोष हे प्रेसिडिंग ऑफिसर जे नेमले जातात, ज्यांना ट्रेनिंग दिलं जातं, ते कसलं ट्रेनिंग दिलं जातं ते आता आम्हाला बघावं लागेल। अमित शहा मुंबईत आलेले आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्रात भाजप हा कुबड्या घेऊन चालत नाही तर स्वतःच्या पायावर चालतो। खरं म्हणजे इतके मोठे नेते आहेत, गृहमंत्री आहेत, आमच्याच घरातल्या कुबड्या घेतलात आणि सरकार स्थापन केलात आणि कुठल्या तोंडाने सांगतायत। लोकांना ते हास्यास्पद होतंय, एवढ्या मोठ्या पदावरच्या माणसानी इतकं निखिलास खोटं बोलावं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।